जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे NTPC यामार्फत जे आहेत म्हणजे ज्यांचं स्वप्न आहे विद्यार्थ्यांनो रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तुम्हाला समजलंच असेल की 8,113 इतक्या जागा ज्या आहेत त्या NTPC रेल्वेमार्फत भरल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनो, मग यासाठी तुम्ही नोटिफिकेशनसुद्धा पाहिलं असेल, तुम्हाला विविध स्तरातून तुम्हाला फॉर्म भरण्याचं सुद्धा समजलं असेल. फॉर्म भरायची डेट ही 14 सप्टेंबरपासून सुरू आहे, ती तुमची 10 तारखेपर्यंत सुरू असणार आहे. विद्यार्थ्यांनो, मग यासाठी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुम्हाला एक पोस्ट जर पाहिजे असेल तर महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला 2019च्या मुलांचा अनुभव जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे. कारण त्या विद्यार्थ्यांचा अनुभव, त्यांना मिळालेली पोस्ट, काही मुलांना मिळालेलं फेल्युअर, ते फेल्युअर का झाले, CBT 1 काय असते, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5, लेवल 6 असे काय असतात हे लेवल, यांचा कट ऑफ कसा लागतो ते आपण संपूर्ण पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर ऑन करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, मग हे बघा, तुम्हाला प्रूफसहित दाखवतो. हे आहे बघा, एका विद्यार्थ्याचा मी CBT 1चं त्याचं हॉल तिकीट मी इथं टाकलेलं आहे. त्याचा रोल नंबर बघा, तुम्हाला दिसत असेल 1876. नंतर त्याचा रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा तुम्हाला दिसत असेल. त्याने दिलेला असेल कुठेतरी पेपर, त्याने पेपर दिला होता, तो आय थिंक औरंगाबादला त्याने पेपर दिला होता, माझाच विद्यार्थी होता. त्याने 2 मार्च 2021मध्ये त्याने सेकंड शिफ्टला दिला होता पेपर. विद्यार्थ्यांना तो CBT 1मध्ये, म्हणजे ही जी CBT 1 दिसत आहे तुम्हाला बघा, CEN/2021, CEN01/2019, हे बघा, स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT 1. CBT 1चं त्याचं हे हॉल तिकीट आहे. मग हा क्वालिफाय झाला असेल तेव्हाच याचं CBT 2चं हॉल तिकीट येईल. मग त्याचं CBT 2चं सुद्धा तुम्हाला मी हॉल तिकीट दाखवतो. हे बघा, CBT 2चं ते त्याचं हे हॉल तिकीट आहे. हे बघा, NTPC लेवल 2 CBT 2, हे त्याचं. आता बघा, 1876 हा त्याचाच रोल नंबर आहे. जर रजिस्ट्रेशन त्याचा हे बघा 24/10 त्याचाच आहे. नंतर त्याची जी एक्झाम झाली होती ती झाली होती त्याची 13 जून 2022ला. विद्यार्थ्यांनो, सांगण्याचा उद्देश असा आहे की या विद्यार्थ्याचा अनुभव काय आहे, या विद्यार्थ्यांचा अनुभव तुम्हाला का मी सांगतो आहे, कारण तुम्हाला जी एक्झाम येणार आहे, जी एक्झाम रेल्वे घेणार आहे, त्यात तुम्ही काय चुका करणार आहेत किंवा तुम्हाला सिलेबस माहिती असून तुम्ही कोणकोणत्या पोस्टवर इलिजिबल असून तुम्ही आत्तापासून जर तशी तयारी ठेवली तर तुम्ही CBT 1 जी आहे, जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते 1, नंतर CBT 2 होते, काही जे पोस्ट आहेत त्यांना टायपिंगसुद्धा लागते. आता तुम्हाला माहिती असेल की टायपिंग लागणार आहे, मग टायपिंग सर्टिफिकेटसुद्धा लागतं का, तर टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. या भरती प्रक्रियेला टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. मात्र त्यांना टायपिंग जी असते, ती टायपिंग ऑनलाईन टायपिंग करून त्यांना आपण क्वालिफाय झालं पाहिजे त्या टायपिंगमध्ये. तीसुद्धा कशी असते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. काही पोस्टसाठी असते ही टायपिंग. आता विद्यार्थ्यांनो, आपण मेन जो आपला व्हिडिओ आहे या मुलांच्या अनुभवावरून तुम्हाला काय शिकायचं आहे ते आपण स्टार्ट करूयात. बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण बोलत आहोत की 8,113 इतक्या जागा आहेत, मग सिलेक्शन कोणत्या स्वरूपात होणार आहे, म्हणजे कोणत्या स्वरूपात होते, मग यासाठी आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊयात. कारण नवीन विद्यार्थी जर इथे असतील तर त्यांना समजायला हवं की. मग विद्यार्थ्यांना तुम्हाला थोडक्यात मी एक ओव्हरव्ह्यू देऊन देतो. तुम्हाला माहितीच असेल ही गोष्ट, मात्र तरीही थोडक्यात 2 मिनटात तुम्हाला तो ओव्हरव्ह्यू देऊन देतो. विद्यार्थ्यांनो, यासाठी जे OBC कॅन्डिडेट असणार आहेत किंवा ओपनमध्ये असणार आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांनो 500 रुपये इतकं त्यांना आपण जो म्हणतो फीज ती लागणार आहे. त्यापैकी 400 शॅल बी रिफंडेड ड्यूली डिडक्टेड बँक चार्जेस. म्हणजे जेव्हा CBT 1 तुमची होऊन जाईल तेव्हा 400 रुपये जे आहेत ते तुमच्या बँकमध्ये तुम्हाला येऊन जातील. म्हणून पेमेंट करताना व्यवस्थित याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. जे विद्यार्थी SC ST मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये असतील किंवा इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास किंवा म्हणजे EBC असतील, त्यांनासुद्धा 250 रुपये इतकी फी लागणार आहे आणि ही सुद्धा त्यांची रिफंड होणार आहे CBT 1 दिल्यानंतर. जर तुम्ही CBT 1मध्ये ॲपियर नाही झालात आणि तुम्ही चलन भरलं तर तुमची जी फीज आहे ती रिफंड होणार
नाही, म्हणून तुम्ही CBT1 द्यायलाच हवी, जेणेकरून तुमची फीस तरी रिफंड होऊन जाईल. विद्यार्थ्यांनो, मग हे होतं तुमचं फीससोबत. जी विद्यार्थ्यांना माहीत नसतं फीस काय आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी फीसचं आपण थोडक्यात चर्चा केली. आता विद्यार्थ्यांनो, मग याच्यासाठी इलिजिबल जे आहे ते तुम्हाला माहितीच असणार आहे. आपण जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे पॅटर्न. आता याच्यासाठी इलिजिबल एनी ग्रॅज्युएशन, कोणत्याही ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं तुम्ही फॉर्म डायरेक्ट भरू शकतात. आता आपण गोष्ट करूयात विद्यार्थ्यांनो, की आपण CBT1 CBT2 याचा विचार करणार आहोत. आता बघा, आता ते विद्यार्थ्याने CBT1 तो पास झाला होता. तुम्हाला मी त्याचं हॉल तिकीट दाखवलं. नंतर मी तुम्हाला त्याचं CBT2चं हॉल तिकीटसुद्धा दाखवलं. मग नंतर त्या विद्यार्थ्याचे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो विद्यार्थी सिलेक्शन झालं का त्याचं, किंवा त्याचं सिलेक्शन झालं असेल तर तो कुठे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण ते मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. विद्यार्थ्यांनो, मग CBT1 होतं तुमचं. CBT1 ठरलेलं आहे. CBT1चा एक सिलेबस असतो, त्यांचा एक व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये सिलेबस असतो. तो फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहणं तुमचं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, मग बघा, CBT1चा जो सिलेबस आहे, जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेस म्हटलं म्हणजे फक्त GKचा अभ्यास तुम्ही करायचा नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉग्राफी येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला जे जनरल नॉलेजचे क्वेश्चन येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या विविध स्कीम आहेत त्या येतील. नंतर तुम्हाला एन्व्हायरमेंटबद्दल जे आहेत, आपण त्याला नॅशनल पार्क म्हणतो, रिव्हर म्हणतो, जे इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंटमध्ये येतात ते सुद्धा क्वेश्चन तुम्हाला या जनरल अवेअरनेसमध्ये येणार आहेत. अशा अनुषंगाने तुम्ही त्याची जनरल अवेअरनेसची तयारी करायची आहे. राहिली गोष्ट तुमची मॅथमॅटिक्सचं सुद्धा त्याने सिलेबस दिला आहे. प्युअर मॅथमॅटिक्स येते, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. नंतर रिझनिंग म्हणजेच बौद्धिक क्षमताची जी तुमची होणार आहे ती इझी टू मॉडरेट असते विद्यार्थ्यांनो. आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपण जर विचार केला याचा प्रामुख्याने, तर विद्यार्थ्यांनो, जे व्यवस्थित अभ्यास करणार आहेत किंवा जे सेल्फ स्टडी आपण म्हणतो ते करणार आहेत, तर ह्या विद्यार्थ्याने सुद्धा सेल्फ स्टडी केला होता आणि त्याच्या जोरावर त्याने CBT1ची एक्झाम क्वालिफाय करून CBT2 दिली होती. त्याने टायपिंगसुद्धा दिली होती. तो लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 5 यामध्ये तो इलिजिबल होता. आता हे सुद्धा काय असणार आहे, लेवल 1, लेवल 2, ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला सिलेबस सांगताना आपला थंबनेलच आहे की तुम्ही अनुभवातून काय शिकायचं आहे. मग तुम्हाला मी सांगितलं की जनरल अवेअरनेसचं, तेव्हा जर तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला त्या संपूर्ण गोष्टीचा तुम्ही विचार करायचा आहे. एक गोष्टची नमूद करून घ्या की 1/3 तुमची निगेटिव्ह मार्किंग जी असणार आहे. म्हणजे 3 क्वेश्चन जर तुमचे चुकले तर तुमचा एक क्वेश्चनचा मार्क्स जे असणार आहेत ते तुमचे वजा होणार आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. मग मॅथमॅटिक्स विद्यार्थ्यांनो, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हे तुमचे 60 क्वेश्चन असतात. हे टाईम टेकिंग असू शकतात. याच्यामध्ये टाईम टेकिंग जास्त असतात, कारण जनरल अवेअरनेसमध्ये तुम्ही फक्त वाचतात, तुम्हाला येत असेल तर तुम्ही टिक करतात, येत नसेल तर तुम्ही त्याला तुक्का मारतात. या 2च गोष्टी या 40 क्वेश्चनमध्ये होत असतं. मात्र या 30 आणि 30 क्वेश्चन म्हणजेच एकूण 60 क्वेश्चनमध्ये तुमचा प्रॅक्टिसचा जो तुमचा ॲक्युरेसी असते, ज्या पद्धतीने तुम्ही जेव्हा एखादं क्वेश्चन सॉल्व करतात त्यामध्ये तुम्हाला लागणारा वेळ, तुमची ॲक्युरेसी, नंतर तुमचा माइंडसेट असणारा तुमचा क्वेश्चन सेट, म्हणजे तुम्ही त्या क्वेश्चनला कोणत्या माइंडसेटने तुम्ही सॉल्व करतात त्यानुसार वेळ लागू शकतो. म्हणजे या 60 क्वेश्चनला विद्यार्थ्यांनो जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे तुमची लढाई या 60 क्वेश्चनमध्ये असणार आहे, असं त्या विद्यार्थ्याने प्रथमच त्याच्या डोक्यात त्याने क्लिअर केलं होतं. कारण त्याला माहिती आहे की 40 क्वेश्चन जे येणार आहेत ते वाचल्यानंतर जर आपल्याला समजलं तर यस, नाही समजलं तर नो. म्हणजे 2च ऑप्शन असणार आहेत. तुम्ही जर ती गोष्ट वाचली असेल किंवा तुमच्या कुठेतरी वाचण्यात आली असेल, कुठेतरी तुमच्या त्या निदर्शनास आली असेल, तर तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित सॉल्व करू शकतात. अशा त्या पद्धतीने ती एक्झाम होत असते. मग विद्यार्थ्यांनो, महत्त्वाचं असणार आहे तुमचं मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. मग त्याने रिझनिंग आणि मॅथमॅटिक्सला त्याने कशा प्रकारे त्याने टॅकल केलं ते आपण पाहणार आहोत. मग आता तुम्हाला मी व्यवस्थितपणे मी सांगत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी विद्यार्थ्यांनो, CBT1साठी तुम्हाला जो मिनिमम क्रायटेरिया आहे त्यांचा, तो तुम्हाला क्वालिफाय करावा
लागतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही CBT-1 जे आहे, CBT-1 जेव्हा तुम्ही क्वालिफाय करतात त्याच्यानंतर एक कट ऑफ लागतो. CBT-1 दिल्यानंतर एक कट ऑफ लागतो. तो कट ऑफ तुम्ही क्रॅक केला की तेव्हा तुमचं CBT-2 देण्यासाठी तुमचं नाव पुढे येतं. म्हणजे CBT-1 जी आहे ती महत्त्वाची तुमची परीक्षा असणार आहे. मग आता विद्यार्थ्यांनो, आपण जो सिलॅबस आहे तो आपण प्रॉपर डिस्कशन करूयात किंवा त्या विद्यार्थ्याने या सिलॅबसला कसा टॅकल केला. आता बघा विद्यार्थ्यांनो, मॅथमॅटिक्स आहे, रिजनिंग आहे आणि जनरल अवेअरनेस आहे. 3 सेक्शन आहेत, जास्त सेक्शन नाही आहेत. आता हे जे आहेत 30 क्वेश्चन आणि हे 30 क्वेश्चन याला जास्त टायमिंग लागतो. मग विद्यार्थ्यांनो, त्याने काय केलं, मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी हा जो पूर्ण सिलॅबस तुम्हाला दिसत आहे या सिलॅबसचा त्याने 1 बाय 1 त्याने अभ्यास केला, सेल्फ स्टडी केली, नंबर सिस्टीमचा अभ्यास केला, डेसिमलचा अभ्यास केला, फ्रॅक्शनचा अभ्यास केला, LCM, SCF, रेशो, पर्सेंटेज, प्रोपोर्शन, मेन्सुरेशन, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, सिम्पल, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, जॉमेट्री याने संपूर्ण सिलॅबस वाईज त्याने प्रथम अभ्यास केला. तो त्याने अभ्यास त्याने 1 मंथ किंवा त्याच्यापेक्षा कमीमध्ये त्याने कंप्लीट केला. त्याने टोटल सिलॅबस वाईज तो गेला होता आणि सिलॅबसनुसार त्याने 1 महिन्यात त्याने हा पूर्ण सिलॅबस कंप्लीट केला. सिलॅबस कंप्लीट करणं म्हणजे काय, तर नंबर सिस्टीम म्हणजे काय, नंबर सिस्टीमचे टाईप किती पडतात, नंबर सिस्टीमसोबत फॅमिलियर होणं महत्त्वाचं असतं. नंबर सिस्टीममध्ये क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात, PYQमध्ये कोणत्या टाईपमध्ये क्वेश्चन जास्त विचारले जातात, अशा पद्धतीने त्याने व्यवस्थित सिलॅबस टॅकल केला. मग त्याने टॅकल केल्यानंतर त्याने PYQ जे आहेत, जे तुम्हाला इझिली तुम्हाला यूट्यूबवर मिळू शकतात. यूट्यूबवर नाही मिळाले तर मी तुम्हाला इझिली मी अवेलेबल करून देईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. तुम्हाला इतके नंबर ऑफ क्वेश्चन देऊन देईल की तुम्ही ते सॉल्वसुद्धा करू शकणार नाही. भरपूर प्रमाणात क्वेश्चन मी तुम्हाला मॅथमॅटिक्स, जनरल आणि रिझनिंगमध्ये देऊन देईल. मग विद्यार्थ्यांनो, त्याने PYQ सॉल्व केले. PYQ सॉल्व करताना त्याने त्याची जी ॲक्युरसी आहे किंवा त्याचा जो टाईम लागणारा जो त्याचा क्वेश्चन असणार आहे किंवा त्याचा जो मिसिंग असणारा जो त्याचा एखादा टॉपिक असेल तो त्याने कवर केला. त्याच्यानंतर त्याने जे रिझनिंग आहे त्याचं रिझनिंग थोडं स्ट्रॉंग होतं, कारण त्याने स्वतः सांगितलं की कोणत्याही विद्यार्थ्याचा एक पॉईंट स्ट्रॉंग असतो. माझं मॅथ थोडं वीक होतं, मात्र माझा स्ट्रॉंग पॉईंट होता तो होता रिझनिंगचा. कारण तो रिझनिंगमध्ये त्याला वेळ कमी लागायचा, कारण त्याने रिझनिंग खूप पक्कं करून ठेवलं होतं त्या विद्यार्थ्याने. मग त्या विद्यार्थ्याने हे जे टॉपिक आहेत या टॉपिकचे त्याने डायरेक्ट PYQ केले. जर समजा तुमचं जर हे स्ट्रॉंग असेल तर तुम्ही हे PYQ करून जा. त्याने हे PYQ केले. PYQ करत असताना विद्यार्थ्यांनो, त्याने हा टॉपिक वाईज नाही गेला तो, कारण त्याला हे जे होतं हे त्याचं स्ट्रॉंग होतं. मग त्याने PYQमध्ये पाहिलं ज्या सेक्शनवर जास्त क्वेश्चन येतात. समजा आता तुम्हाला जम्बलिंगवर क्वेश्चन येत असतील, समजा PYQमध्ये समजून घ्या तुम्हाला एखादा मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे समजा रिलेशनवर जर येत असेल, डिफरन्स रिलेशनमध्ये, तर त्याने हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक त्याने इतके स्ट्रॉंग केले, संपूर्ण त्याचे टाईप A, टाईप B, टाईप C संपूर्ण टाईप करून टाकले आणि अशा पद्धतीने त्याने याचा अभ्यास केला होता. जनरल अवेअरनेसची जी गोष्ट होती, त्याने जनरल अवेअरनेस जो होता तो त्याने सेल्फ स्टडीने केला होता आणि त्याने हिस्ट्री जो आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, नंतर इन्व्हायरमेंट, नंतर GK, नंतर इकॉनॉमिक्स, हे त्याचं जे होतं हे त्याचं व्यवस्थित असल्याकारणाने त्याला या जनरल अवेअरनेसमध्ये त्याला जास्त वेळ लागला नाही. जर समजा तुमचं हे वीक असेल तर तुम्ही हिस्ट्रीलासुद्धा वेळ देऊ शकतात. जॉग्राफीचे तुम्ही रिव्हर, माउंटेन, नंतर तुम्ही त्याच्यात असणारे एखादा समजून घ्या इन्व्हायरमेंटचा नॅशनल पार्क असेल, नॅशनल पार्कनंतर गव्हर्मेंटचे आता स्कीम आलेल्या आहेत भरपूर, त्या स्कीम असतील, त्याच्यात मिळणारं फंड असेल, त्याच्यात मिनिस्ट्री असेल, त्याच्यात त्या एखाद्या जर प्रोग्रामचं नाव असेल, शॉर्ट फॉर्म म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म असेल तर ते शॉर्ट फॉर्मचं लॉंग फॉर्म, अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित जनरल अवेअरनेसचा अभ्यास करायचा आहे. कारण वेळ कमी असतो आणि त्यांना जास्तीत जास्त मुलांना इथून इरेज करायचं असतं. म्हणून ते हा जो CBT-1चा जो पेपर असतो तो जनरल अवेअरनेसमध्ये मुलांना कमी मार्क मिळतात. का? कारण मुलांचं मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग व्यवस्थित असल्याकारणाने मात्र तिथे टाईम टेकिंग जास्त असतो. म्हणून विद्यार्थी ते काही क्वेश्चन जे आहेत
ते व्यवस्थित सॉल्व करू शकत नाही. परंतु तरीही जे विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करतात त्यांना ते जमतं आणि त्याच्यात ते 60 पैकी व्यवस्थित ते 35+ किंवा 40+ ते घेतातच रिझनिंग आणि मॅथमॅटिक्समध्ये. मात्र विद्यार्थ्यांना त्यांचं जे जनरल अवेअरनेस असतं त्यांचा जनरल अवेअरनेसमध्ये त्यांचा टार्गेट असतो की कमीत कमी मला 27+ किंवा 35+ अशी यायला हवेत, जेणेकरून मी त्या 40 पैकी म्हणजे त्यांचं टार्गेट असतो की 40 पैकी माझा कमीत कमी 27+ तरी जनरल अवेअरनेसमध्ये यायला हवे. आणि इकडे ते बरोबर घेतात 35+ किंवा 40+ सुद्धा काही विद्यार्थी ते घेताना दिसतात. मग विद्यार्थ्यांना त्यांची जेव्हा आपण टोटल मारतो तेव्हा ते विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी व्यवस्थित त्यांचा जो CBT-1चा स्कोअर असतो तो व्यवस्थित येतो. नंतर नॉर्मलायझेशन होतं आणि नॉर्मलायझेशन गेल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचं सिलेक्शन होताना दिसतं. तुम्ही जर अशा पद्धतीने त्याच्या अनुभवातून जर काही शिकलात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. मग विद्यार्थ्यांनो बघा, आपण जर विचार केला की CBT-1मध्ये क्वालिफाय होण्यासाठी त्यांनी हे केलं, मग आता CBT-2 सोबतसुद्धा आपण फॅमिलियर होऊन जाऊ. कारण CBT-1 करता तुम्ही CBT-2ला विसरून जायचा कामा नये. कारण विद्यार्थ्यांनो आता बघा, शॉर्टलिस्ट जी आहे ती 15 टाइम्स जे आहेत, म्हणजे एका जागेसाठी 15 जे मुलं आहेत ते CBT-2साठी घेणार आहेत. मग विद्यार्थ्यांनो जनरल अवेअरनेस इथे 50 मार्काचं होऊन जातं, मॅथमॅटिक्स इथे 35 मार्काचं होऊन जातं आणि रिझनिंग जे आहे ते तुमचं 35 मार्काचं होऊन जातं. जर समजा विद्यार्थ्यांना तुम्ही CBT-1मध्येच तुम्ही हे टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले इझीपासून मॉडरेटपर्यंत, तर तुम्हाला CBT-1 आणि CBT-2मध्ये कोणीही रोखू शकत नाही. हे तुम्ही लक्षात असू द्या. तुम्हाला कमी समजेल की बघा इथे डायरेक्ट 50 मार्काचं जनरल अवेअरनेस येतं. कारण जनरल अवेअरनेसमध्ये जर विद्यार्थी अपडेट असेल तरच त्याला येतं, जर तो अपडेट नसेल तर त्याला त्या क्वेश्चनचं आन्सर येत नाही. मात्र मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये तसं नसतं. विद्यार्थी कुठल्याही प्रकारे त्याचं आन्सर काढण्याचा प्रयत्नच करतो, भलेही तो रॉंग असला तरी चालेल, पण तो काढण्याचा प्रयत्न तरी करतो. मात्र जनरल अवेअरनेसमध्ये तशा पद्धतीने होत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही जर आतापासूनच CBT-2ला तुम्ही टार्गेट करा. तुम्ही CBT-1 डायरेक्ट क्वालिफाय झाला आहात असं समजा आणि तुम्ही CBT-2ला टार्गेट करा. CBT-2ला जे विद्यार्थी टार्गेट करतील तेच विद्यार्थी CBT-1मध्ये सिलेक्शन होताना दिसतील. आता बघा, तुम्ही CBT-1 आणि CBT-2मध्ये हेच सिलेबस आहे. हे बघा, आता हा CBT-2चा सिलेबस आहे, म्हणजे CBT-1चा कॉपी पेस्ट सिलेबस तुम्हाला CBT-2मध्ये दिसेल. म्हणून जे विद्यार्थी CBT-1चा अभ्यास करतील ते विद्यार्थी सिलेक्ट होणार नाही. जे विद्यार्थी डायरेक्ट CBT-2चा अभ्यास करतील, म्हणजेच असा की त्यांचं रिझनिंग इतकं पक्कं असलं पाहिजे, त्यांचं मॅथमॅटिक्स इतकं व्यवस्थित असलं पाहिजे, त्यांना जनरल अवेअरनेसमध्ये कमीत कमी इतकं वाचन असलं पाहिजे, इतके व्यवस्थित त्यांचे टॉपिक 1 बाय 1 त्यांचं व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जे तुमचे सबमिट होतात, तुमची कमिटीची सबमिट होतात, नीती आयोगचा रिपोर्ट येतो, नंतर इंडेक्स जे आहेत तुमचे ते रिलीज होतात, ते कोण रिलीज करतं, कशा पद्धतीने रिलीज होतात, ते बाय ॲन्युअल होतात का ॲन्युअल होतात, नंतर त्याचा एक शॉर्ट फॉर्म असतो, त्याचा लाँग फॉर्म असतो, वर्ल्ड बँक काय काम करते, नंतर तुमचं वर्ल्ड ट्रेड WTO काय करतं, युनायटेड नेशनच्या किती ऑर्गन आहेत, नंतर तुमचे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आता सध्या कोणत्या राजधानीमध्ये म्हणजे कोणती कॅपिटल कशाची आहे, किंवा कुठला प्राईम मिनिस्टरने कुठला अवॉर्ड दिला, आपल्या प्राईम मिनिस्टर मोदीने ज्या ठिकाणी भेट दिली असेल तिथलं वैशिष्ट्य काय, अशा पद्धतीने तुमचे क्वेश्चन टॅकल होतात. मग विद्यार्थ्यांनो मागचा जो तुमचा 1 वर्षाचा जो तुमचा असणार आहे, तुमचं GK असेल किंवा तुमचं जनरल अवेअरनेस असेल ते तुम्हाला विचारू शकतात. हिस्ट्रीमध्ये तुम्ही तुमचे आता वर्ल्ड हेरिटेज जे साईट असतात ते तुम्ही करून ठेवा. नंतर ज्योतिर्लिंग असतात, प्रमुख जे आपल्या साईट आहेत त्या आहेत, बुद्धिस्ट, जैनिझम, हिंदुझम, अशा व्यवस्थितपणे जर तुम्ही अभ्यास केला जनरल अवेअरनेसचा, तुम्ही समजा 50 क्वेश्चन येणार आहेत अशीच तुम्ही तयारी ठेवा. तुम्ही 40 क्वेश्चन येणार आहेत अशी तयारी नका ठेवू, तुम्ही 50 क्वेश्चन येणार आहेत अशी तयारी ठेवा. म्हणजे तुम्ही जास्त तयारी ठेवा,
जनरल अवेअरनेसची, मॅथमॅटिक्सची ही व्यवस्थित तयारी ठेवा आणि रिझनिंगची व्यवस्थित तयारी ठेवा. अशा त्या विद्यार्थ्यांनीच डायरेक्ट CBT 2चा त्याने अभ्यास केल्यामुळे त्याला खूप फायदा झाला होता. नंतर त्याचा CBT 1 तुम्ही क्रॅक केली का नंतर तुमचं CBT 2मध्ये नाव येतं. CBT 2 देण्यासाठी तुमचं हॉल तिकीट रिलीज होतं. तुम्ही CBT 2 दिल्यानंतर विद्यार्थ्यांनो बघा, जेव्हा तुम्ही CBT 1 देतात, समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला मार्क्स मिळाले, आपण समजूयात त्याला 65 मार्क्स मिळाले 100 पैकी. समजा आपण हायपोथेटिकल एक एक्झाम्पल घेतलं, त्याला 65 मार्क मिळाले. मग विद्यार्थ्यांनो लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशा ज्या आहेत यांचा कट ऑफ सेपरेट लागतो. लेवल 2चा सेपरेट लागेल, लेवल 3चं सेपरेट लागेल. हे मी 2019ची गोष्ट करत आहे. मग जे विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असतात ते विद्यार्थी नंबर ऑफ लेवलमध्ये क्वालिफाय असतात, म्हणजे त्यांना ऑपॉर्च्युनिटी ज्या असतात त्या जास्त असतात. समजा एखाद्याचा कट ऑफ समजा आता लेवल 1 नसते याच्यात, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 5 असे आपण लेवल पकडूयात. समजा याचा कट ऑफ लागला 50, याचा कट ऑफ लागला 55, याचा कट ऑफ लागला तुमचा 65. आता समजा विद्यार्थ्यांनो एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा 65 असतील तर तो या तिघही लेवलमध्ये क्वालिफाय असेल, म्हणजे तो या तिघही लेवलची एक्झाम देऊ शकतो. या तिघही एक्झामची एक्झाम जी आहे CBT 2 ती वेगवेगळी होते, म्हणजे लेवल 2ची CBT 2 वेगळी होईल, लेवल 3ची वेगळी होईल, लेवल 5ची वेगळी होईल, म्हणजे तो 3 CBT देऊ शकतो, त्याला 3 चान्स मिळतील. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 56 मार्क्स मिळाले, तो फक्त लेवल 2 आणि लेवल 3 ह्या 2च एलिजिबल होईल, त्याला लेवल 5ची एक्झाम देता येणार नाही. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला फक्त 50च मार्क्स मिळाले तर तो फक्त लेवल 2साठीच एलिजिबल असणार आहे, त्याला लेवल 3 आणि लेवल 5 ही एक्झाम देता येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो जे विद्यार्थी जास्त मार्क्स पाडतात त्या विद्यार्थ्यांना नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी जास्त असतात. म्हणून तुम्ही CBT 1मध्ये जितक्या पद्धतीने तुमचा अभ्यास व्यवस्थित असणार आहे, तुम्ही आत्तापासूनच ही गोष्ट तुमच्या डोक्यात फिट करा की तुम्ही जर टॉप, म्हणजे मी टॉप नाही म्हणू शकत तुम्हाला, तुम्ही विद्यार्थ्यांनो जे विद्यार्थी टॉपमध्ये येतात त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही असलं पाहिजे, असा माझा तुम्हाला सांगण्याचा एक हेतू आहे. कारण विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या तुम्हाला जास्त असल्या पाहिजे, तेव्हाच तुमचा फायदा होणार आहे, नाहीतर तुमचा फायदा होणार नाही. कारण मी ही गोष्ट का सांगतो आहे, कारण मी अनुभवातून सांगतो आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, ज्या विद्यार्थ्यांना माहितीच नसेल, ते विद्यार्थी CBT 1मध्ये फक्त ते असं म्हणतील की मला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. मग विद्यार्थ्यांनो ज्या पोस्ट क्लरिकल आपण म्हणतो की टायपिस्ट, क्लर्क कम टायपिस्ट अशा नावाच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी त्यांची एक टायपिंगसुद्धा होते. त्या टायपिंगसाठी सर्टिफिकेटची गरज नसते आणि ते तुम्ही जेव्हा CBT 2 पास झालात तेव्हा तुमची ती टायपिंग होते. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो, तुम्ही आत्तापासून टायपिंग करत बसू नका. फक्त तुम्ही विद्यार्थ्यांनो जे मी तुम्हाला सांगितलं त्याचं तुम्ही तंतोतंत पालन करा. जो विद्यार्थी होता माझा, तो विद्यार्थी CBT 1 क्वालिफाय होऊन CBT 2 ही त्याने दिली. CBT 1, CBT 2 नंतर तो टायपिंगसाठी सुद्धा दिला. त्याला CBT 1मध्ये चांगले मार्क्स असल्याने तो लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 5 अशा तिघंही त्याला देता आलं. त्याला 3 ऑपॉर्च्युनिटी होत्या. मात्र त्याचं स्वप्न होतं स्टेशन मास्टरचं. त्याला स्टेशन मास्टरचे इतके मार्क्स त्याला नव्हते, म्हणून त्याने स्टेशन मास्टरचं जे होतं, जी पोस्ट होती आणि एक गुड्स गार्ड्स म्हणून एक पोस्ट होती, त्या पोस्टसाठी तो इलिजिबल नव्हता, म्हणून त्याचा थोडा डिसमूड झाला होता. परंतु तो आत्तासुद्धा फॉर्म भरणार आहे, कारण त्याला महत्त्वाची पोस्ट पाहिजे आहे. ती म्हणजे काही विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, ते स्वप्न ते साकारच करतात. म्हणून विद्यार्थ्यांनो त्याच्या अनुभवातून तुम्हाला जर काही फायदा झाला तर तुम्ही नक्कीच त्याचा उपयोग करा आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डायरेक्शन तुमची व्यवस्थित ठेवा. विद्यार्थ्यांनो आता तुमची रजा घेतो. व्हिडिओसुद्धा मोठा होत चालला आहे. आता एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला मी महत्त्वाची माहिती देत जाईल. चला तुमची रजा घेतो. जय हिंद. परंतु तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा.